झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 24 तासांच्या आत अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असा इशारा अंजली दमानिया यांनी कालच दिलेला। त्यामुळे आता आज अंजली दमानिया दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा, अशी मी त्यांना विनंती करतेय, त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल। अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाहीतर मी अमित शहा यांना भेटेन। त्या काय बोलल्या मला माहिती। अगदी एक लाईन मध्ये प्रतिक्रिया, खरं तर एका ओळीत प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली की मला माहिती नाही त्या काय म्हणाल्या। त्यामुळे अंजली दमानिया आता दिल्लीला जाणार का, काय नेमके या संदर्भात आज घडामोडी घडणार जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, काल आपण पाहिलं अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा एक घणाघाती पत्रकार परिषदेत घेत काही कागदपत्र सादर केली आणि मोठे ठोस पुरावे देत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा मागितला। आता जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाही तर थेट दिल्ली गाठण्याचा इशारा दिलाय। काय नेमक्या आज या संदर्भातल्या घडामोडी, राजकीय वर्तुळामध्ये अंजली दमानियांच्या या स्टँडबाबत काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? अनुपमा, खरं तर झी 24 तासनं सगळ्यात आधी हा घोटाळा महाराष्ट्राच्या समोर आणला होता। त्यानंतर अंजली दमानी यांनी सुद्धा या प्रकरणात एंट्री घेतली आणि एकंदर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं त्या करतायत। यापूर्वी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदा असतील किंवा इतरही माध्यमातून आपल्याला जी मुलाखत दिली त्यामध्ये सुद्धा याच प्रकारची मागणी केली होती। मुख्यत्वे काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले। या जागेची जी काही जागा पार्थ अजित पवार यांच्या कंपनीने घेतली होती त्याचा वापर वेगळ्या कारणासाठी करण्यात येणार होता आणि यामध्ये कर्ज मुद्रांक शुल्क माफ करणं किंवा इतर गोष्टी होऊ शकतात का, या संदर्भात सुद्धा आरोप केले होते। मुख्यत्वे अजित पवारांनी 24 तासाच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दिल्लीतल्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन बसू आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आपली भूमिका कायम असेल असं त्यांनी म्हटलं होतं। मुळामध्ये जर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये निवडणुकीचा माहोल सुरू आहे, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचा राजीनामा होणं दुरापास्त आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक प्रकारे या संदर्भात सूचक विधान करून या विषयाला कुठेतरी बाजूला सारण्याचा प्रयत्न केलाय। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या रूपानं पुन्हा एकदा महायुतीतला एक घटक पक्ष अडचणीत आलाय हे यावरून स्पष्ट होते, सिद्ध होते। अजित पवारांनी या प्रकरणात अमित शहांची भेट सुद्धा घेतली होती आणि त्यानंतर कुठेतरी हे प्रकरण कुठल्या दिशेनं जाणार याची सातत्यानं चर्चा सुरू झाली होती। सातत्यानं झी 24 तास सुद्धा या प्रकरणामध्ये पाठपुरावा करते। आता अजित पवारांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये अंजली दमानी यांनी जी मागणी केली आहे त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वेळ देत आहेत का, अंजली दमानी यांना जर त्यांनी वेळ दिली तर राजीनाम्याच्या संदर्भात काय त्यांची चर्चा होते, काय त्या भूमिका मांडतात आणि जर भेटीची वेळ दिली गेली नाही तर अंजली दमानी यांनी ज्या पद्धतीने काल सांगितलं की मी अमित शहांच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन बसेल, तर त्या पद्धतीचं काही नाट्य घडतंय का दिल्लीमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु राजकीय घडामोडी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा वेगानं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि महायुतीतलेच अंतर्गत वाद ठसठशीतपणे समोर येतात। या सगळ्या घडामोडींवरती शिवसेनेकडनं सुद्धा लक्ष केलं जाते आणि मुख्यत्वे मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल, कारण मुख्यमंत्री फडणवीसांचा स्वतःचा जो कारभार आहे तो स्पष्ट आणि स्वच्छ मानला जातो। यामध्ये अशा पद्धतीचा जर आरोप राज्याच्या 3 प्रमुख नेत्यांपैकी एका प्रमुख नेत्यावरती होत असेल आणि पर्यायानं कुटुंबावरती होत असेल तर त्यावर राजीनाम्याच्या मागणीवरती नेमकी काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित ओम, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।